नमस्कार. तिरंगा रक्षक मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तिरंगा रक्षकच्या माध्यमातून आपण पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काय घडतंय काय बिघडतंय या मतदारसंघातल्या ताकारी, टेंबू, म्हैसाळ, अरपोळ्या जलसिंचनाच्या असणाऱ्या योजनांना जो निधी कमी पडत होता तो निधी केंद्रातनं खेचून आणण्याचं काम संजय काकांनी केलं आणि जतसारख्या दुष्काळी तालुक्याला, कवठेमंकाळसारख्या दुष्काळी तालुक्याला ताकारीचं पाणी आज सगळ्या शेतात खेळत आहे. हे केवळ संजय काकांच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे. या जिल्ह्यात जेवढे राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत ते सगळे राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्याचं काम संजय काकांच्या काळात झालेलं आहे. गोरगरिबी सामान्य माणसाला सहज उपलब्ध होणारा आणि सर्वसामान्य माणसांच्या अडीअडचणी दुःख समजून घेणारा अशी संजय काकांची प्रतिमा आहे. संजय काकांचा गेल्या 10 वर्षातला या मतदारसंघातला जनसंपर्क प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. मागच्या वेळेस तिरंगी लढत झाली होती, यावेळी सुद्धा तिरंगी चौरंगी कशी लढत झाली तरी संजय काका या लोकसभा मतदारसंघातनं यावेळेस भारतातला विक्रम करणार सगळ्यात जास्त मताधिक्यानं खासदार या लोकसभा मतदारसंघातला यावेळेस निवडून येणार आणि संजय काका निवडून आल्यानंतर भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या यादीत संजय काकाचं नाव असणार आणि या लोकसभा मतदारसंघातला खासदार हा मंत्री म्हणून पद भूषवणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे इथे कितीही विरोधक आले, काँग्रेस आले, महाविकास आघाडी आली, चंद्रहार पाटील आले, विशाल पाटील आले, तरी सगळ्यांना पाणी पाजून ह्या देशाचा पंतप्रधान पुन्हा एकदा मोदी व्हावेत ही सगळ्या सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे. आणि लोकसभेचा प्रचार अजून बाकीचे उमेदवार जाहीर झाले नाहीत, परंतु संजय काकांचा प्रचार गेले 4 दिवस झाले. संजय काकांचे कार्यकर्ते, सगळे पक्षाचे कार्यकर्ते घराघरात पक्षाची ध्येय धरून पक्षाची पॅम्पलेट पोहोचवण्याचं काम आमचं सुरू झालेलं आहे. 18 तारखेला आम्ही काकांचा अर्ज भरणार आहे. या अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आणि अर्ज भरल्यानंतर 18 तारखेनंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला रंगत येईल. माझा एक प्रश्न असा आहे की कडेगाव पळूस विधानसभा मतदारसंघातल्या एका इच्छुक व्यक्तीने उमेदवारी मागितली होती. ती उमेदवारी मिळाली नसल्यामुळे कडेगाव पळूस मतदारसंघातनं संजय काकांना काही त्या उमेदवारी नाकारण्याचा फटका बसणार. उमेदवारी मागणं हा सगळ्यांचा हक्क आहे. मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात पहिला या जिल्ह्यातला, कारण मी सुद्धा उमेदवारी पक्षाकडे मागितली होती. मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण पक्षाचा एकदा निर्णय झाला आणि पक्षाने एकदा अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्षाच्या शिस्तीप्रमाणे सगळ्यांना पक्षाचं काम करावं लागेल. जे पक्षाचं काम करणार नाही त्याच्यावर पक्ष योग्य ती कारवाई पक्षाकडे त्याची सगळ्यांच्या रेकॉर्ड असते, सगळ्यांचे फाईल असते, कुणी काम केलं कुणी नाही केलं, प्रत्येक बूथचे मतदान याकडे बाहेर येत असतात. त्यामुळे निकाल लागल्यानंतर याच्यावर पक्ष काय विचार करायचा, तो पक्ष ज्यांनी कुणी काम केलं कुणी केलं नाही हे पक्षाला सगळं समजतं. त्यामुळे उमेदवारी मागणं हा सगळ्यांचा अधिकार आहे, पण एकदा निर्णय झाल्यानंतर त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहणे हे सगळ्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य असतं. ओके, धन्यवाद.